पासून ते शरीर या ठिकाणी त्याच्यावर अग्निसंस्कार केलेले आहेत. अग्निसंस्कार केल्यानंतर त्या शरीरामध्ये सुगंध बाहेर येऊ लागला. सुगंध बाहेर येतोय. महाराज खरं तर राक्षसिणीचं शरीर दुर्गंधी यायला पाहिजे, सुगंध बाहेर येतोय का? कारण त्या शरीराला भगवंताचा स्पर्श झालेला आहे. ज्या शरीराला भगवंताचा स्पर्श त्या शरीरामध्ये दुर्गंधी नाही तर सुगंधच बाहेर येतो. चला महाराज संतांनी सांगितलंय पुतना कंठक मुक्त केले. काय केलं? मुक्त केलं. कृष्णेला मुक्त केलं म्हणजे मोक्ष दिला. किती भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे. मारायला आलेली पुतना तिने विचार केला गती कोणती द्यायची, कोणती गती द्यायची. तर लक्षात ठेवा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अहोबकीयम स्तनकालकूटम जिघासत्याप्य अदप्य साध्वी लेभे गतिं धात्र चित्तं नकन्ने कमवादयालु शरणं व्रजे. असं असणारं हे तत्व, असा असणारा भगवान परमात्मा आता महाराज त्याला त्या पुतणेच्या अंगावरून बाजूला काढलं होतं. आणि मग ही मोठी राक्षसीन मग त्या भगवंताला सर्व संस्कार केल्यानंतर भगवंताला यशोदेने जवळ घेतलेलं. महाराज गोकुळातल्या स्त्रिया यायच्या, नवे नवे म्हणायच्या, यशोदे अगं तुझ्या मुलाला या ठिकाणी राक्षसीने झडपलं होतं, न जाणो त्याला परत झडप तसं राहू नये, घाबरू नये म्हणून काहीतरी उपाय कर बर का. काय उपाय करायचे? कोणी सांगायचं तिच्यावरून गायीची शेप ओळखतात, वेगवेगळे उपाय त्या ठिकाणी सांगायचे. म्हणजे भूतानी याला झडपलं होतं, राक्षसीने नेलं होतं. त्यांना काय माहिती ज्याला नेलं होतं तो सर्वात मोठं भूत आहे म्हणून. हा ते सर्वात मोठं भूत आहे की नाही? तर संतांनी वर्णन केलं की नाही. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. महाराज बहु खेचरीचे रान जाता वेळी होय म्हणते ते जाऊ नका कोणी. नाही गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. असं हे भूत सर्वांना महाराज या ठिकाणी लागलं पाहिजे बरं का. हे भूत लागलं पाहिजे पण आपल्याला हे नाही लागत. जे लागायला नको ते लागतात, जे लागायला नको ते लागतात. चला काय जो तो भाग असेल त्याचा. आणि मग या ठिकाणी भगवंत थोडे थोडे मोठे होऊ लागले होते. भगवंत आता मोठे मोठे होऊ लागले. एक एक दिवस गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही. ज्या शिवाची आराधना केली होती भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे शिव भगवंताचे आराध्य एकमेकाचे हृदय लक्षात ठेवा. हे त्यांचं नामस्मरण करतात, ते त्यांचं नामस्मरण करतात. म्हणजे भजन करी महादेव भजन करतात ना. कोणाचं भजन करतात? राम तुझी सदाशिव, रामाचं कृष्णाचं भजन महादेव करतात का? कारण ते यांना आराध्य समजतात. रामकृष्ण तरी कोणाला आराध्य समजतात? व शिवांना आराध्य समजतात. म्हणून आपण भेद करतो तसं सांगितलंय. शिवरामा नाही भेद, हरिहरा नाही भेद, नाही नका करू. कशाला भेद करतो? भेद करायचा नाही. एकच आहे गोडी साखरेच्या ठाई. साखर म्हणजे गोड, गोड म्हणजे साखर. भेदच नाही. तुमच्याकडे गुळाचा खडा दिला ना, तो म्हटलं खा, तुम्ही खाल्ला ना, तो म्हणा खाल्ला, कसा लागला? गोड लागला, बरोबर आहे. आता दुसरा येतो हातामध्ये, पाहू नका, नुसता हातात ठेवा. पहिला कसा लागला? गोड लागला. आता दुसरा जो दिलेला आहे पहिला त्याच्यातलाच गुळ आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणजे पहिला गोड लागला तर दुसरा एक काम करा, गुळ बाजूला करा, गोडी बाजूला करा. करता येईल का? गुळातील गोडी बाजूला करता येते का? करता येत नाही. का करता येत नाही? गुळ म्हणजे गोड आणि गोड म्हणजे गुळ. तसं हरी म्हणजे हर आणि हर म्हणजे महाराज हरी. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये भेद नाही. आणि मग या बाबाला वाटलं आपलं आराध्य या ठिकाणी भूतलावरती लीला करण्यासाठी प्रगट झालंय. चला दर्शनाला गेलं पाहिजे. काक भृशुंडीला सोबत घेतलं आणि महाराज शिव भगवान परमात्म्याने संन्यासाचा वेश धारण केला आणि आले ना महाराज गोकुळामध्ये. आणि आल्यानंतर तिथे गर्दी होती, त्यांना कोणी पुढे जाऊ देईना. पण शेवटी गर्दी काढत वाट काढत आले आणि आल्यानंतर तेरे द्वार खडा या ठिकाणी यशोदेच्या अंगणामध्ये येऊन उभे राहिले. महाराज बाला जोगी आयो आयो असं चिंतन.
आणि मग त्या पद्धतीने शिव भगवान परमात्म्याने सुद्धा दर्शन घेतलं, एकमेकांचं दर्शन घेतलं. चला आपल्याला वेळ कमी आहे, पुढे पुढे भगवान परमात्मा आता मला थोडीशी मोठी एक कलेने मोठी होऊ लागली. 1 महिन्याचे भगवान परमात्मा झालेले आहेत. आता नामकरण विधी करायचा, काय नाव ठेवायचे. इकडे वसुदेवाने सांगितलं होतं माझे 2 मुलं या ठिकाणी गोकुळामध्ये, एक रोहिणी पुत्र आहे, तोही माझाच मुलगा आहे, रोहिणी माझी पत्नी आहे, आणि दुसरा माझा या ठिकाणी मुलगा आता जन्माला आला, महिना झाला, तुम्ही त्यांचं नामकरण विधी करायचं आहे. नंद बाबांनी सुद्धा गर्गाचार्यांना या ठिकाणी नामकरण विधी करण्यासाठी बोलवलं. पण बाबांनी सांगितलं, बघा म्हणे गर्गाचार्य आत्ताच मोठे संकट येऊन गेले, परत असं संकट येऊ नये म्हणून तुमच्या मुलाचं नामकरण विधी करायचं, पण फार थाटामाटात नाही तर कुठे करायचं ठरलं तर गाईच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी करायचं. गाईच्या गोठ्यामध्ये ठरल्याप्रमाणे एके दिवशी रात्री आली, काय गोठा स्वच्छ केला, नवे नामकरण विधीचा मुहूर्त बघून नवे सुंदर होम हवन तयार केले. आणि आता दोन्हीही मुलं गर्गाचार्यांच्या समोर आल्यानंतर सर्वप्रथम रोहिणीचा पुत्र जो आहे त्याला आता समोर आणलेला आहे. आणि समोर आणून, बाबा सांगा याचं नाव काय ठेवायचं, काय नाव ठेवायचं. रोहिणी पुत्र बघितल्याबरोबर, अयम हि रोहिणी पुत्र रमया सुरदो गुणे आख्यायस्य राम इति बलाधिक्यात् बलं विदु. अयम हि रोहिणी पुत्र, अरे हा रोहिणीचा पुत्राचा जर विचार केला, रमयं सुरदो गुणे, हा अतिशय रमून घेणार आहे, नवे निर्मळ अंतःकरणाचा आहे, अतिशय सत विचारी हा मुलगा आहे. आख्यायिते राम इति, म्हणजे या ठिकाणी याची अतिशय चांगल्या पद्धतीने ख्याती आहे आणि बल याच्याकडे भरपूर आहे. रामाप्रमाणे सत्य वचनी हा मुलगा आहे, बल याच्याकडे भरपूर असल्यामुळे एक काम करा, याचं नाव काय ठेवा, बलराम याचं नाव ठेवा. मोठ्या मुलाचं नाव बलराम ठेवलं. नवे आता महाराज दुसरा मुलगा जो यशोदेचा या ठिकाणी म्हणून ओळखला जात होता, त्याला जेव्हा समोर आणलं, समोर आणल्यानंतर भगवंताला बघितलं, पाहिलं, समाधी लागली, त्यांना समाधी लागली. समाधीमधून जाग केलं आणि जाग केल्यानंतर महाराज बल त्या भगवंताकडे बघून आनंदित हर्षित होऊन भगवंताच्या नामाचा निर्देश करतात. बाबा आसन वर्णाश्रयो यस्य पृणन्तु न युगो तनु, या ठिकाणी शुक्लो रक्त तथा पीत इदानी कृष्णता गता. प्रत्येक अवतारामध्ये याचे कलर रंग वेगवेगळे, कधी पांढरा, तांबडा, पिवळा, पण या अवतारामध्ये याचा रंग कृष्ण वर्ण आहे. आणि याचं जर सामर्थ्य बघितलं, पुरुष कृष्यकी आकर्षित करून घेतो की अहो पाहिली या वेद लावी बैसे जीवे जडवणी, अशी याची ख्याती आहे. म्हणून आकर्षित करून घेतो पुरुष कृष्यती, म्हणून याचं नाव कृष्ण ठेवा. का कृष्णाचं नाव ठेवलं, आनंद त्या ठिकाणी सर्वजण आनंद उत्सव साजरा करतात. पुढे काय नाही, या ठिकाणी नंद बाबांना दान द्यायचं ते दिलेलं आहे. आणि मग दान घेतलं गर्गाचार्यांनी. गर्गाचार्यांनी सुंदर भविष्य भगवान परमात्म्याचं सांगितलं होतं. गर्गाचार्यांनी दोन दिले. आता भगवान परमात्मा थोडीशी कलेने मोठे होत असताना तिकडे कंस घाबरलेला. कंसाने विचार केला, कोण मारेल या ठिकाणी माझ्या शत्रूला. ही पुतना पाठवली, ती निरोप सांगायलाही परत आली नाही. मग शत्रूला मारेल कोण, शत्रूही लक्षात आला. आणि मग शत्रूला मारण्याचा दुसरा विडा महाबळ नावाचा दैत्य त्याने उचललेला आहे. महाबळ भट्ट, त्या महाबळ भट्टाने विडा उचलला. हे चिंतन आपण कथेमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रेमाने केलेलं आहे. म्हणून चला महाबळ भट्ट आल्यानंतर महाराज त्याची कशी फजिती केली भगवंताने याचं चिंतन नामदेवरायचं फक्त प्रमाण सांगतो. पुढे चालतो. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले टिंबाचे. महाराज
या ठिकाणी तो आला ब्राह्मणाचा वेश धारण करून म्हणून वाचला नवे नवे विटंबिला भट तिला पाठीवरी पाट महाराष्ट्राची भजी ती केली नवे नवे दिगंबर अवस्थेमध्येच कंसाकडे गेला मारलं का नाही व त्याला जीवनिशी कारण तो ब्राह्मणाचा वेश धारण करून आला होता आणि भगवंताचं ब्रीद होतं गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणाचं रक्षण करणं गाईचं रक्षण करणं म्हणून त्याला या ठिकाणी मारलं नाही त्याला कंसा फार भयानक बाबा तुझा शत्रू फार भयानक कंस घाबरला भगवंत आणखीन मोठे मोठे किती आता भगवंत महाराज 6 महिन्याचे झाले लवकर होतं तर सचिरते भगवंत लवकर मोठे होतात 6 महिन्याचा भगवान परमात्मा झाला आणि त्याने अशी कलती मारलेली असा पालथा पडला पालथा पडल्याचा आनंद कलती मारल्याचा आनंद यशोदा मातेला एवढा झाला सर्व गल्लीतल्या बायकांना सांगत होती बघा माझा मुलगा पालथा पडला माझा मुलगा पालथा पडला आणि मग सर्वांना सोबत घेऊन यशोदा मातेने भगवंताला बळीरामदादाला सर्वांना सोबत घेऊन यमुनेच्या काठावरती गेलेली गाडी बैलामध्ये थोडं सामान वगैरे काय न्यायचं ते नेलं आणि तिथे गाडी बैलामध्ये सामान घेऊन भगवंताला नेलेलं आहे सुंदर यमुनेचं स्नान घातलं गाडींनाच महाराज या ठिकाणी झोळी बांधलेली भगवंताची झोळी बांधली भगवंत रडत होते आणि मग झोळी झोका देते गाणी म्हणताय नाचत आहे सर्वजण प्रेमाने गोल गोल फिरायच्या गाणी म्हणायच्या भगवंत झोपले या निवांत तिथे क्रीडा करू लागल्या आणि अशा अवस्थेमध्ये कंसाने एक राक्षस पाठवला त्याचं नाव शक्तासूर तो आला गाडीच्या रूपाने आणि मग तिथे आल्यानंतर बघतोय या सर्व गोपिका म्हणजे यशोदा माते सहित महाराज नामस्मरणामध्ये तल्लीन झालेल्या कृष्ण कुठे तर भगवंत त्या झोळीमध्ये झोपलेले दिसले ज्या गाड्यामध्ये भगवंत होते ना त्या गाड्यावरच त्यांनी भार दिलेला आहे भार दिला गाड्याला खाली खाली जायला देवाला कळल्यानंतर काय काढ चाटा मोडले आणि मग देवाला कळल्या काय भानगडे झाली का त्याने डोळे लावले अरे हा त्याच्यावर राक्षसाने भार दिलेला आहे काही नाही भगवंताने जोडीमधूनच एक पाय असा वरती झटकवल्यावरती गाडही मोडलं आणि महाराज तो राक्षसाचा आकाशात उडाला तर त्याचाही उद्धार शक्तासुराचा उद्धार झाल्याचं चिंतन आहे आता भगवंत आणखीन मोठे झाले नवे महाराज भगवान परमात्म्याला बघण्यासाठी दररोज आता गवळणी येऊ लागले बरं का काहींना घरामधून प्रतिकार होऊ लागल्या काय ग म्हणे सारखे ते यशोदेच्या अंगणाकडे जातात कशाला जातात ग म्हणे ते सांगायचे आम्ही कृष्णाचं दर्शन घ्यायला कृष्णाला बघायला जातो काहींना असं सुद्धा म्हणण्याची ताकद नव्हती तिकडे यशोदेच्या बाळाला बघायला जातो म्हणून पण गोडी अंतःकरणामध्ये लागली शेवटी भगवान परमात्म्याला बघायला यायच्या येत असताना सुद्धा कशा यायच्या तर नटून थटून यायच्या बरं का नटून थटून यायच्या कशा पद्धतीने नटून थटून यायच्या याचंही वर्णन नामदेवराय आदी करून संतांनी केलेले एका ठिकाणी म्हणतात की नाही आल्या 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 पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करून पाच रंगाचे शृंगार करोणी आईच्या आल्या पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी म्हणून आपण आल्या 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 पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी 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 पाच रंगाचे शृंगार करोणी पाच रंगाचे शृंगार करोणी आईच्या आल्या पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या आल्या आल्या
हात घोळणी गवळणी आल्या 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 हात घोळणी पाच रंगाचे शृंगार करोनी पाच रंगाचे शृंगार करोनी आईशा आल्या पाच घोळणी आल्या 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 पाच घोळणी गवळणी आल्या 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 पाच घोळणी गवळणी आल्या 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 पाच घोळणी आल्या 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 पाच घोळणी. मग कशा पद्धतीने नटून आल्या होत्या याचं चिंतन करता पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची गोर सफेद वस्त्र आपल्या अंगावर धारण करून आली जशी चंद्राची गोर चंद्राप्रमाणे शीतळ वस्त्र या ठिकाणी पांढरं शुभ्र वस्त्र तिने अंगावरती एक काळ्या रंगाचं वस्त्र घालून आली एक लाल रंगाचं वस्त्र धारण करून आली एक पिवळ्या रंगाचं काल आल्या तर तुम्ही सर्व असं महाराज या ठिकाणी एक हिरव्या रंगाचं शेवटी वस्त्र धारण करून अशा भगवंताला बघायला यायच्या काय यायच्या भगवंताच्या स्वरूपाची गोडी त्यांना लागली होती भगवान परमात्मा या ठिकाणी त्यांचं मन वेधून घेत होता असा मन वेधून घेणारा पालता पडलेला भगवंत आणखीन थोडासा मोठा झाला त्यांनी आपले दोन हात असे खाली जमिनीवरती ठेवलेले आणि आपले पाय असे पोटाखाली वळलेले पोटाखाली पाय वळले आणि अलगद आपलं पोट असं वरती तरंगवलेलं आहे मला सांगा दोन हात असे आणि पाय आता महाराज पोटाच्या आतमध्ये म्हणजे खाली घेतलेले आहेत म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये आला तो आता आहे का समोर रांगण्याच्या अवस्थेमध्ये आला कसा रांगतो याचंही वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आहे तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने भगवंत रांगतो अशा पद्धतीने भगवान परमात्मा रांगायला लागला रांगण्याचं त्याचं ते रूपही अतिशय सुंदर रांगणारा भगवान परमात्मा गाईच्या गोठ्यापर्यंत फिरू लागला रांगता रांगता तर गाईच्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर गप्प बसायचं का नाही नवीन व्यालेल्याच्या गायी आहेत त्यांचे जर वासर जर त्या ठिकाणी दूध पित जर असले ना याने जायचं रांगत रांगत ते जे वासरू त्या वासराला बाजूला सारायचं स्वतः महाराज आपलं मुख गाईच्या काशीमध्ये त्या ठिकाणी घालायचं भगवंताने दूध द्यायचं पण गाई सुद्धा एवढं प्रेम भगवान पर्वतावरती करायच्या देवावरती करायच्या की महाराज भगवंताला जसं वासराला चाटतात ना तशा भगवान परमात्म्याला कृष्णाला चाटायच्या वात्सल्य महाराज गाईच्या अंतःकरणामध्ये सुद्धा देवाविषयी अंतःकरणामध्ये आणि मग भगवंत त्या ठिकाणी एक 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 लीला करत असताना रांगताना काही लीला करतो रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी
बांधिती चरणी देती घराने यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळीवा आळीवा परतुनी माते रांगताना भगवान परमात्म्याने वेगवेगळ्या लीला कराव्या वेगवेगळ्या पद्धतीने भगवान परमात्म्याच्या लीला चालू आहे नवे नवे चला आता रांगणारा भगवान परमात्मा आणखीन मोठा करू किती मोठा आता चालायला लागला गल्लीमध्ये तो आलेला आहे गल्लीतले त्याने मित्र कोणी भेटत का म्हणून बघायला लागला तर लगेच मित्र जमा झाले कोणते मित्र वेड्या वाकुड्या पेंड्या सिदाम्या बोबड्या झाले मित्र जमा लहान मुलाला मित्र जमा करायला काही लागत नाही लगेच मला पटपट पटपट कशी जमा होतं पण दांगोडा सुरू करायला काही कळत नाही आणि मग मुलं सर्व जमा झाले भगवंताने त्यांना बघितलं विचारलं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज नव्हतं अरे बाबा तुमच्या घरी दही दूध नाही का गोकुळचे का तुम्ही हो आणि मग तुमच्या घरी नाही का सर्व काही आहे ना दूध आहे म्हणतात पण तब्येती अशा असे का तोंड सोडून बसले तुम्ही तिकडे सांगतो काय झालं तुम्हाला असं म्हटल्यानंतर ते म्हणू लागले कृष्णा आमच्या घरी गाई भरपूर आहेत दूध भरपूर आहेत तब्येती का अशा रे त्याने सांगितलं कृष्णा आमच्या घरचे दूध आमच्या डेअरीपर्यंत येऊ देत नाही म्हणजे आम्हाला काही चोरस देत नाही मग काय करता रे म्हणे काही नाही सर्व ते डेअरीला न येऊ देतात ते डेअरीला पाठवतात म्हणून बऱ्याच ठिकाणी असंच बघायला मिळतं बरं का आम्ही कीर्तनाला वगैरे गेलो कोणाच्या घरी तर असे 4-5 गाई बांधलेल्या दिसतात मग ते आम्हाला विचारतात महाराज काय करायचं चहा करायची की काय करायचं आम्ही म्हणतो मग ठेवा चहा असं वाटतं भरपूर गाई आहेत आता मस्तपैकी दुधाची चहा भेटेल दुधाची